सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी मंडल आयोगासाठी फार मोठा लढा दिला, मंडल आयोग लागू करो वरना कुर्सी खाली करो, बोट क्लबवर ज्यांनी धरणं दिलं ते मान्यवर कांशीराम, या सर्व महामानवांना मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आहे। आजच्या या धरणे आंदोलनाच्या निमित्तानं माननीय आमदार वडेट्टीवार साहेब आणि इतर आमचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी जी सामाजिक आंदोलनामध्ये गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे त्यांचंसुद्धा या ठिकाणी मी अभिनंदन करतो, स्वागत करतो। आणि मी या ठिकाणी जरी गोंदिया जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून आलो असलो तरी आदरणीय आमदार साहेबांना, वडेट्टीवार साहेबांना सांगतो की मी त्यांच्या क्षेत्रातला माणूस आहे। त्यांचं जे क्षेत्र आहे, चौधरी साहेबांच्या काळापासून गेल्या ताई बोलल्या, आमचे विलासराव बोलले, तर तेव्हापासून आम्ही सर्वजण आयुष्याची गेली 35-40 वर्ष ह्या आंदोलनामध्ये आम्ही खपवली आहेत, आम्ही राबलेलो आहोत आणि ह्या स्तरावर हे आंदोलन आणून ठेवलेलं आहे। आज ओबीसी समाज जागृत झालेला आहे। बऱ्याच वक्त्यांनी सांगितले असं की म्हणता येणार नाही की आपला समाज जागृत झालेला नाही, पण सामाजिकदृष्ट्या चाललेले आंदोलन सामाजिक चळवळीपुरतंच मर्यादित आहेत। सामाजिक आंदोलनामध्ये भाग घेणारे लोक ते आहेत, सामाजिक स्तरावरच हे आंदोलन जिवंत ठेवत आहेत। त्यांचं आयुष्य पूर्ण गेलेलं असलं तरी ते आंदोलन जिवंत ठेवण्याचं काम करत आहेत। पण राजकीय क्षेत्रामध्ये जी काम करणारी मंडळी आहेत, मग ते काँग्रेसमधली असोत, BJP मधली असोत, आमचे नेते मंडळी आम्हाला समर्थन देत आहेत, नेते मंडळी आमच्या सोबत आहेत। BJPतली नेते मंडळी म्हणतात ओबीसीतली की आम्ही तुमच्या सोबत आहोत। मी प्राध्यापक ॲडव्होकेट डॉक्टर रमेश पिसे, राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचा राष्ट्रीय महासचिव आहे, ओबीसी जनमोर्चाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे आणि अखिल कोली समाज महासंघाचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे। आज या संविधान चौकामध्ये सकल ओबीसी महामोर्चाद्वारे आणि आमच्या राष्ट्रीय एकता आंदोलनातर्फे ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि UGC 2026चं जे बिल आहे ज्याचं कायद्यात रूपांतरण झालं, परंतु ज्याला सुप्रीम कोर्टाने स्टे दिला, तर त्याची तुरंत अंमलबजावणी झाली पाहिजे या मुद्द्यावर आजचं हे धरणे आंदोलन होतं। आदरणीय बहुजन नेते आणि ओबीसीचे नेते माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार साहेब यांनी या सभेला आज संबोधित केलं आणि पूर्ण विदर्भातल्या 11ही जिल्ह्यामधनं आज ओबीसी बांधव सोबतच काही SC बांधव, काही मायनॉरिटीची मंडळी पण आली होती आणि उमेश कोराम यांनी या सगळ्या आंदोलनाचं आज नेतृत्व केलं। मुद्दा असा आहे की 1931 पासून तर आज तक आहेत, खऱ्या अर्थाने ओबीसीची जातनिहाय जनगणना ही 1931 नंतर झालीच नाही। ज्या ज्या नंतर झाल्यात त्या केवळ सॅम्पलिंग स्वरूपाच्या होत्यात आणि त्याच्यामध्ये ओबीसीचा आकडा हा पुढे आलाच नाही। मंडल आयोगाच्या वेळेस जे काही 52% ओबीसी जो गृहीत धरण्यात आला, जो इंडेक्स म्हणून, तोच आजपर्यंत सगळ्या प्रणालीमध्ये किंवा सगळ्या योजनांमध्ये तो फिगर मानला जातो। आपण ते जरी मानलात आणि वाढलेली लोकसंख्या, वाढलेली ओबीसीची जी काही वेगवेगळ्या जातीच्या प्रवर्गामध्ये मोडण्यात आला, ते जर बघितलं तर आज ओबीसी हा पूर्ण भारतामध्ये हा कमीत कमी 60 ते 65% दरम्यान आहे। आमची म्हणणं किंवा आमची मागणी ही आहे की ओबीसींना त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे। SC ST ला कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन असल्यामुळं त्यांना शैक्षणिक सवलतीत, नोकऱ्यांमध्ये, त्याच्यानंतर प्रमोशनमध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, त्याच्यानंतर आर्थिक उन्नतीमध्ये जे काही प्रावधानं आहेत ते ओबीसीला मिळावे, हेच तत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 340व्या कलमाचा अंतर्भाव संविधानामध्ये करताना होतं। आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीच्या जातगणनेच्या संबंधात आणि ओबीसीच्या आरक्षणासंबंधात आणि जे महिला विधेयक होतं, तर त्या संबंधात जो काही दिलेला राजीनामा आहे तो अजूनही सगळ्यांच्या नजरेत आहे। आमचं म्हणणं हे आहे की जर 2014 मध्ये आलेलं हे ओबीसीचं सरकार आहे, बहुजनांचं सरकार आहे,
आणि मी अतिशय मागास वर्गातल्या जातीतल्या तेली समाजाच्या जातीतला आहोत असं म्हणून नरेंद्र मोदी साहेब हे देशाचे प्राईम मिनिस्टर झालेत. अर्थात रमेश पिसे हाही ओबीसी मधला आणि तेली प्रवर्गामधला आहे आणि मी अखिल तेली समाज महासंघाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, जे रजिस्टर्ड संघटन आहेत. मी जबाबदारीने मोदी साहेबांना जे तेली समाजाचे आणि ओबीसीचे आहेत त्यांना विचारणा करतो किंवा बहुजनांचे कायभारी आहेत आणि या देशाचे पीएम आहेत, तर त्यांनी कमीत कमी मी मागासवर्गीय आहोत म्हणून मागासवर्गीय लोकांना झुकत माप देण्यासाठी, ओबीसींना झुकत माप देण्यासाठी ओबीसीचे जातनिहाय जनगणना करू हे जे वचन दिलं, ज्याच्यावर शिक्कामोर्तब राजनाथ सिंगांनी केलं, त्याच्यानंतरच्या गृहमंत्र्यांनी केलं आणि काल परवापर्यंत त्यांनी जर असं भाकीत केलं की आता या 2027 मध्ये हे घातलेल्या जनगणनेमध्ये आम्ही ओबीसीची जातनिहाय जनगणना करणार. परंतु जो पहिलं चरण जे सुरू आता या 1 एप्रिल पासून होत आहेत त्याच्यामध्ये मात्र जे काही 1 ते 30 कॉलम आहेत राजपत्रामध्ये, त्या 30 कॉलम पैकी 12 नंबरच्या कॉलम मध्ये एससी एसटींच्या घरांचा उल्लेख आहे, घरांची गणना होईल, परंतु ओबीसीचा उल्लेख नाही. म्हणजे ओबीसीची जातीय जनगणना करणार नाहीत. त्यांचा असा एक दावा आहे की बा हे आम्ही दुसऱ्या चरण मध्ये करू. जर पहिल्या चरण मध्ये त्याचा उल्लेख नाही तर दुसऱ्या चरण मध्ये उल्लेख करण्याचा संबंध नाहीये. म्हणून आताच लवकरात लवकर ती ओबीसी जातीय जनगणना जी आता एप्रिल पासून सुरू होत आहेत त्याच्यामध्ये सेपरेट कॉलम ओबीसीचा असला पाहिजे एससी सोबत, हा आमची मागणी आहे. दुसरी मागणी ही आहे की जे एससी एसटी साठी जे बिल होतं ओबीसीचं, ज्याचं प्रावधान ओबीसी साठी 2026 मध्ये कायदा पारित करून आणि दोन्ही सभागृहामध्ये मंजूर करून त्याची अंमलबजावणी करण्याची ज्यावेळेस वेळ आली तर त्यावेळेस सवर्ण संघटनांना पुढे करून या सरकारने त्याच्यावर सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून रोख आणण्याचा प्रयत्न केला. वास्तविक हे सरकारला रोखता येऊ शकतं, कारण हे संसदेने पास केलेलं आहे आणि संसदेशिवाय सुप्रीम कोर्टही मोठा नाही आणि कुठला कायदाही मोठा नाही. म्हणून तुरंत ओबीसीचं बिल जे एससी एसटी साठी आहेत ते ओबीसी साठी पण लागू व्हावं ही आमची दुसरी मागणी आहे. कुठल्याही महापुरुषाचा, बहुजन समाजाच्या महापुरुषांचा अवमान होता कामा नये ही आमची तिसरी मागणी आहे. आणि चौथी एक महत्वाची मागणी आहे की सगळा जो गोंधळ आहे, चुकीच्या पद्धतीने सरकारवर निवडून येणं, सरकार पाडणं आणि मेजॉरिटी नावाखाली आम्ही कुठलेही कायदे पास करणं, हा जो काही उन्माद आहे याला रोखायचा असेल तर आम्हाला ईव्हीएम बंद केल्याशिवाय आणि ईव्हीएमचा होणारा जो चुकीचा वापर आहे, ज्याच्यावर सगळ्याच पक्षाची लोक कधी ना कधी भाष्य करतायत किंवा बोललेली आहेत. काँग्रेसची मंडळी आज आवाज करतात, काल परवापर्यंत बीजेपीच्याही लोकांनी त्याच्यावर आवाज केला होता. तर ही सगळी जी बाब आहे तो ईव्हीएम बंद व्हावा हाही आमची मागणी आहे. आणि सर्व लोकांना, महिला वर्गांना किंवा इथला जो कास्तकार आहेत, शेतमजूर आहेत, शेतकरी आहेत, त्यांना जे काही घटनात्मक प्रावधान आहेत, संविधानात्मक प्रावधान आहेत त्याची अंमलबजावणी व्हावी. लोकांनी सुखासमाधानी जगावं आणि जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, हे जे महात्मा फुलेंचं तत्वज्ञान होतं, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांचं तत्वज्ञान आहे, ज्याच्यावर मान्यवर कांशीराम साहेबांनी जो नारा दिला जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, आमचं त्याच नाऱ्यावर या सरकारने काम करावं, येणाऱ्या प्रत्येक सरकारने काम करावं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांपासून तर विधान परिषदा, राज्यसभा किंवा त्याच्यानंतर लोकसभा या सगळ्यांमध्ये हे ठराव पारित व्हावेत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ठराव पारित व्हावे आणि लोकसभेमध्ये लवकरात लवकर जो काही घटनात्मक जर काही अडचणी असेल तर ती दूर करून ओबीसीची जातनिहाय जनगणना एससी एसटी सोबतच झाली पाहिजे आणि त्यांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये सर्व क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. मग त्या नोकऱ्या असेल किंवा त्याच्यानंतर आर्थिक क्षेत्र असेल किंवा राजकीय क्षेत्र असेल, या सगळ्यांमध्ये एससी एसटी सोबतच ओबीसींनाही सर्व प्रकारच्या सवलती मिळाल्या पाहिजे ही आमची मागणी आहे. धन्यवाद. 5 तारखेपासून संसदेचं अधिवेशन पुन्हा दिल्लीला सुरू होत आहे. आमचा सकल ओबीसी महासंघातर्फे आणि राष्ट्रीय एकता आंदोलनातर्फे अपील आहे की या 5 तारखेपासून होऊ घातलेल्या संसदेच्या अधिवेशनाच्या दरम्यान आमची धडक ही दिल्लीलाही राहणार आहे या सगळ्या मुद्द्यांवर. तर त्यामध्ये सर्व एससी एसटी ओबीसी मायनॉरिटीच्या संघटनांनी सोबत करावी हे सगळ्यांना अपील आहे. धन्यवाद.
विजय भाऊ आमच्या सोबत आहेत, नाना भाऊ आहेत सोबत आहेत, म्हणायला काय हरकत नाही. मध्ये जरी नसले तरी पुन्हा एकदा एका फोटोमध्ये दिसले परवा. त्याच्यामुळे ही मंडळी आमच्यासोबत आहेत. पण आम्हाला आश्चर्य असं वाटते का जेव्हा जेव्हा आम्ही कुठले धरणा कार्यक्रम करतो, कुठे आंदोलनं करतो, कुठे मोर्चे खेळतो, तेव्हा सामाजिक क्षेत्रातले लोक फार मोठ्या क्षेत्रामध्ये त्यावेळी आघाडीत राहतात. पण राजकीय क्षेत्रातली ही जी मंडळी आहेत ती पक्षाशी बांधील आहेत. सामाजिक आंदोलनाशी काही त्यांना बांधिलकी नाही आहे, सामाजिक प्रश्नांशी त्यांना काही बांधिलकी नाही असं वाटते. त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी मी मंचावरून विनंती करू इच्छितो विजय भाऊंना की तुम्ही जर समजा आपल्या क्षेत्रातील तुमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना जर या संबंधी ओबीसी कार्यकर्त्यांना स्पेशली जर समजा तुम्ही जागवलं आणि त्यांना सांगितलं की या सामाजिक आंदोलनाच्या पाठीशी तुम्ही समर्थपणे उभे व्हा, त्यांची साथ बना, त्यांची सोबत बना आणि या ज्या अधिकारासाठी ओबीसी लढत आहे त्या ओबीसींच्या अधिकारासाठी त्या पक्षातील राजकीय ओबीसी हे एकत्र आले पाहिजे आणि या सामाजिक क्षेत्रातल्या आंदोलकांना हे दिलं पाहिजे, समर्थन दिली पाहिजे, साथ दिली पाहिजे असं मी एक त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि मित्र हो, गेल्या अनेक वर्षापासून आपण ओबीसी जागवण्याचं काम करत आहोत. पण ओबीसी काही प्रमाणात जागृत झाला, पण जेवढा पाहिजे तेव्हा जागृत झाला नाही. कारण काही काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की आम्हाला ओबीसी दिसत नाही. कुणी ते पाहू शकता आमचे वजाडे काकाजी आहेत, अनेक बुजुर्ग मंडळी आहेत. वजाडे काकाजी आपले हे लाखांपूरचे कावळे सर वगैरे अशा अनेक मंडळी 40-50 वर्षापासून जातीने जनगणना झाली पाहिजे म्हणून आंदोलन करतायत. आणि त्या आंदोलनाचा सूर घेऊन केंद्र सरकारने म्हटलं की आम्ही जातीने जनगणना करू. परंतु 1 एप्रिल पासून जातीय जनगणनेचा किंवा जनगणनेचा पहिला टप्पा सुरू होत आहे. आणि त्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही बघतोय की घरांची सूची जेव्हा होत आहे, घरांची गणना होत आहे, त्या गणनेमध्ये SC/STचा तर कॉलम आहे, परंतु ओबीसींना वगळलेला आहे प्रॉपर. म्हणजे जनगणनेतच ओबीसीला नाव टाकलेलं आहे आणि ओबीसींना इतर मध्ये अन्यमध्ये म्हणजे सामान्य वर्गात टाकलेला आहे. तर आमची मागणी काय आहे? आमची मागणी अशी आहे की आम्हाला SC/ST सारखंच आमची कॅटेगरी आहे मोठी, त्याचे 52% लोक आहे, ज्यांना सुद्धा एक वेगळा कॉलम द्या, त्यांच्या घराची सूची सुद्धा तयार करा, त्यांची गणना करा आणि घरांमध्ये जे काही प्रश्न विचारणार आहात तुम्ही ते प्रश्न सुद्धा त्यांना विचारा. नक्कीच. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की ओबीसीची जनगणना झाली तर महाराष्ट्रामध्ये ओबीसीला 4,700 करोड रुपये बजेट मिळतो फक्त. आणि शेड्यूल कास्टला 25,000 करोड रुपये जे संविधानिक मागणी त्यांनी मान्य केली आणि संविधानानुसार त्यांना 25,000 करोड रुपये बजेट मिळतो. एसटीला शेड्यूल ट्राईबला 21,000 करोड रुपये मिळतो आणि ओबीसीला किती आहे? 4,700. तर जनगणना झाली तर 1,00,000 करोड रुपये बजेट मिळेल. म्हणजे 95,000 करोड रुपयेचं नुकसान सरकार ओबीसीचा करत आहे. म्हणून आमच्या ओबीसी पोरांना नाही तर हॉस्टेल आहेत, नाही पूर्ण स्कॉलरशिप आहे. शेतकरी जे वर्ग आहे, शेतकरी वर्गामध्ये शेड्यूल कास्टमध्ये, शेड्यूल ट्राईबमध्ये नांगर असेल, वखार असेल, ट्रॅक्टर असेल, मशीन असतील, अशा मशीन सुद्धा सबसिडीवर मिळतात. पण ते ओबीसीला मिळत नाही. त्यामागचं कारण काय आहे की ओबीसीचा बजेट सुद्धा फारच अत्यल्प आहे, फार कमी आहे. ते बजेट वाढेल आणि 1,00,000 करोड पर्यंत बजेट सरकारला द्यावं लागेल. याला घाबरूनच आता घाबरून म्हणा किंवा सत्तेमध्ये त्यांना पार्टिसिपेट करायचं नसेल. ओबीसींची आता सत्ता आली, त्यांना माहिती आहे की हा खूप मोठा बलाढ्य समाज आहे, हा सत्ता हस्तगत करेल. हा अनेक त्यांचे कारण असू शकतात आणि त्यांना त्यांचा जो काही सवर्ण जातींचा जो काही पगडा टिकवायचा आहे त्यासाठी सुद्धा असेल. त्यासाठी म्हणूनच आम्ही करतो की आमची जी जनगणना झाली पाहिजे. कारण भारत सरकारमध्ये जो काही तिजोरी आहे भारताची, त्याच्या 50%च्या वरचे आम्ही जे रखवाली किंवा आम्ही ते पैसे जमा करतो, तिजोरी तयार करतो आणि आमच्यावर फक्त 1% खर्च केला जातो. 49% आमचे बजेट जो बाकी आहे तो आम्हाला बजेट पाहिजे, त्यासाठी जनगणना झाली पाहिजे.